नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इडलीसाठी सांबार तयार करूया. 2 मोठी वांगी मोठ्या आकारात चिरून घेतली आहेत. 1 वाटीभर रताळ्याच्या फोडी, 1 वाटीभर फ्लावरच्या फोडी, 1 वाटीभर बटाट्याच्या फोडी आणि 1 वाटीभर भोपळी मिरच्यांच्या फोडी घेतल्या आहेत. याबरोबरच तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फळभाज्यांच्या फोडी घेऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही फळभाज्या चिरून घालू शकता. 4 कांदे बारीक चिरून घेतले आहेत. 4 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. आता यामध्ये मी थोडे तेल घालते. तेल आता चांगले तापले आहे. 1 चमचाभर मोहरी घालते. 1 मोठा चमचा बडीशेप घालते. याऐवजी तुम्ही जिरे सुद्धा घालू शकता. आता जिरे चांगले तळले गेले आहे. 1 चमचाभर हिंग पावडर घालते. आता चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालूया. फोडणीमध्ये कांदा टोमॅटो चांगले परतूया. 4 ते 5 मोठे चमचे तिखट घालते. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा. थोडीशी कडीलिंबाची पाने घालते. हे कांदा टोमॅटो फोडणीमध्येच चांगले शिजवूया. यामुळे ही आमटी चांगली खमंग अशी तयार होईल. आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालते. यामुळे कांदा टोमॅटो बुडाला चिकटणार नाहीत. दोन मोठे चमचे सांबार मसाला किंवा गोडा मसाला घालायचा आहे. याऐवजी तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता. 4 शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्या आहेत. या कढईमध्ये घातल्या आहेत. आता आपण मगाशी चिरून घेतलेल्या सगळ्या फळभाज्या यामध्ये घालूया. या भाज्या आपण 2 मिनिटे चांगल्या परतूया. दोन मोठे चमचे मीठ घालते. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा. या भाज्या बुडेपर्यंत थंड पाणी घालते. या कढईवर झाकून ठेवून या भाज्या शिजण्यासाठी ठेवूया. सगळ्यात शेवटी मी वांग्याच्या फोडी घातल्या आहेत. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचे आहे. 6 ते 7 आमसोले घातले आहेत. आमसोला ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा घालू शकता. हे बघा, आता या भाज्या चांगल्या शिजल्या आहेत. मी एक फोड काढून बघते. हे बघा, खूप छान शिजली आहे. 1 वाटी मसूर डाळ आणि 1 वाटी तूर डाळ मी कुकरमध्ये वेगळीच शिजवून घेतली होती. आता ही शिजलेली डाळ आपण या कढईमध्ये घालूया. आवश्यकता असेल तर पुन्हा आपण थोडेसे मीठ घालू शकतो. आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचे आहे. हे सांबार दाटसर असे करायचे आहे. अगदी पातळ असे करू नका. मध्यम प्रमाणातच ठेवा. मी पुन्हा अर्धा तांब्या पाणी घातले आहे. आता या सांबाराला एक उकळी आणूया. गॅसवर मोठ्या आचेवर या आमटीला
एक उकळी आणूया. हे बघा, या आमटीला आता चांगली उकळी येत आहे. चवीप्रमाणे थोडासा गूळ घालते. 1 वाटीभर चिरलेली कोथिंबीर घातली आहे. हे सांबार 5 मिनिटे चांगले उकळून गॅस बंद करूया. आज मी सकाळी नाश्त्यासाठी इडल्या तयार केल्या आहेत. त्याबरोबर वाढण्यासाठी हे सांबार तयार केले आहे. जर तुम्हाला इडलीची रेसिपी लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रेसिपी लिंक देईन. ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझ्या सहज सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.